या सर्व स्वागतानंतर आपण काही मनोगत ऐकूयात. खरा संशोधक कधीही परिणामांची तमा बाळगत नसतो. तो फक्त शोधत असतो अंतापर्यंत विचारांच्या आणि सिद्धांतांच्या. श्रीयुत शांतितीर्थ स्वामी हे वीरशैव वाङ्मयाचे ज्ञानतीर्थच जणू. त्यांच्या संशोधकीय व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आपल्याला आज दिसणार आहेत. मी प्रारंभी विनंती करते श्रीयुत शेषनारायण पसारकर यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीयुत शेषनारायण पसारकर काका हे वीरशैव साहित्याचे अभ्यासक आहेत, संशोधक आहेत आणि एका संशोधकानं दुसऱ्या संशोधकाच्या संशोधनाची त्याचा गौरव करणं आणि त्याविषयी मनोगत व्यक्त करणं हा एक योगच आहे. त्यांना मी विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रोडे सर, प्रमुख अतिथी सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी, सत्कारमूर्ती माझे सुहृद आणि मित्र श्रीयुत शांतितीर्थ स्वामी, सौभाग्यवती वहिनी पंडित शिवाप्पा खाके, अनिल स्वामी, ज्योती स्वामी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, गेल्या अनेक दशकांचा माझा आणि स्वामी सरांचा संबंध आहे. ह्याचं कारण साधं आहे. आमचे आवडीचे समान विषय म्हणजे वीरशैव मराठी साहित्य. आज मला महाराष्ट्रामध्ये मन्मथ स्वामींच्या परमरहस्याचा अभ्यासक मानतात आणि समजतात. पण आश्चर्य असं की एकेकाळी मी विद्यार्थी असताना मला मन्मथ स्वामी हे नाव देखील माहीत नव्हतं. मी अशा प्रांतामधून किंवा भागामधून आलो आहे विदर्भातून की जिथं मुळात वीरशैव हा शब्द माहीत नाही. ते लिंगायत वगैरे फार नंतरच्या गोष्टी आमच्यासाठी. आम्ही स्वतःला फक्त वाणी म्हणायचो, वाणी समाज म्हणायचो. अशा एका समाजामधून मी आलो. माझ्या मामांच्या घरी जेव्हा मी शिकायला होतो वाशिमला, तेव्हा कपिलधार नावाचं मासिक यायचं संगया स्वामी यांच्या संपादकत्वाखाली, आणि त्यात पहिल्यांदा मी मन्मथ स्वामींचं नाव वाचलं आहे. म्हणजे एखादं मासिक, एखादा ग्रंथ, एखादं लेखन एखाद्या माणसाला कशी प्रेरणा देऊ शकतं आणि कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतं याचं हा एक उदाहरण मी म्हणून सांगतो आहे. आज मला मन्मथ स्वामीबद्दल बोलावतात, त्यांच्या विषयाबद्दल, साहित्याबद्दल वगैरे. हे खूप अलीकडची गोष्ट आहे ती. पण हे असं शक्य आहे की ज्या माणसाला मन्मथ स्वामी हे नाव देखील माहिती नव्हतं. आम्हाला ज्ञानेश्वर माहीत, तुकाराम माहीत, एकनाथ माहीत, आम्ही बाला मुक्तेश्वर सगळेच माहिती होते. पण मन्मथ स्वामी माहीत नव्हते, लक्ष्मण महाराज माहीत नव्हते. म्हणजे कपिलधार नावाचं मासिक आज जरी कोणाला नाव माहीत नसेल तरी या मासिकानं काही लोकांच्या मनात असा एक स्फुल्लिंग चेतवला की नाही कुठल्या तरी काळामध्ये. त्यापैकी मी एक उदाहरण आहे. स्वामींचं नाव मी ऐकलं, आमची कधी भेट झाली नाही. पण जेव्हा माझ्या नशिबानं म्हणा, माझ्या सुदैवानं म्हणा, मला सोलापुरात स्थान मिळालं आणि मी सोलापुरात आलो, तेव्हा 1980-82च्या दरम्यान केव्हा तरी हे गृहस्थ माझ्याकडे आले, माझ्या घरी आले. त्यांना आमंत्रणाची गरज नसते, ते येतात माणसं शोधत वगैरे, आणि मला म्हणाले की मी शांतितीर्थ स्वामी. तेव्हा मी म्हटलं की ज्या माणसाबद्दल आपण वाचलं, ज्या माणसाबद्दल आपण ऐकलं, हा मनुष्य आपण पाहतो इतका साधा आणि सरळ मनुष्य असतो. आपल्या मनात काही प्रतिमा निर्माण होतात लेखन वाचून, हा असा असेल, तसा असेल, मोठा अहंकारी असेल. तसं काही नसतं. माणसं असतात. प्रत्यक्ष भेट झाली म्हणजे माणसं समजतात आपल्याला. तेव्हापासून आज तागायत त्यांचा माझा असा अव्याहत संबंध प्रस्थापित झाला. त्यांनी कुठेही बोलावलं तरी मी जातो. खरं सांगू तुम्हाला, मी अहंकारी वगैरे आहे की नाही मला माहीत नाही, पण नाही आहे मी. पण मी कुठल्या समारंभाला जात नाही आहे. याचं कारण असं आहे की मी माझ्या लेखनामध्ये फार व्यस्त आहे. कुठेतरी जायचं, आपण बोलायचं, तिथं काही तास गमावायचे वगैरे, हे नाही माझ्या याच्यात बसत. मी जगद्गुरूंच्या कार्यक्रमालाही जात नसतो, तुम्हाला माहीत नसेल. अनेक कार्यक्रम सोलापुरात देखील जात नाही आहे. मी माझ्या कामातला माणूस आहे. पण आज मात्र मला असं आठवतं की जगद्गुरूंचा जो कार्यक्रम झाला वाराणसीला,
त्यांच्या 61चा. त्यानंतर कुणाच्या तरी अमृत महोत्सवाला आलो तो हा आजचा कार्यक्रम आहे. आज मी आलो पहिल्यांदा. मी नाही उपस्थित राहत, सोलापुरात देखील मी उपस्थित राहत नाही, पण इथे मात्र माझ्या कर्तव्याचा भाग होता. समानशील व्यसनसु सख्य म्हणतो ना आपण, असा आमचा एक प्रकार आहे. आमच्यातलं व्यसन आहे, आमच्यातलं शील आहे, हे देखील वीरशैव साहित्याचा एक धागा आहे. आम्ही स्वतः कित्येक वेळा ठरवून कपिलधारला गेलो. आज कपिलधार खूप बदललं आहे, खूप बांधकामं झाली आहेत, पण जेव्हा आम्ही जायचो 82मध्ये तेव्हा होते ते उंच उंच पहाड असायचे. त्याच पहाडावरनं कुठेतरी असं फिरताना जिथे मन्मथ स्वामींचं ध्यानाचे स्थान होतं पुढल्या, आता माजलगावकरांचा मठ वगैरे त्या पहाडावर आम्ही फिरत असताना मी पुढे, कपाळे मागे, शांतीतीर्थ मागे, त्या भिशीस्वामी त्यापेक्षा मागे, असं चालताना एक दगड निसटला, नेमका माझ्या पायासमोर पडून असा खाली दरीमध्ये कोसळला. अजून तो प्रसंग मला आठवतो. कपाळीनं माझा हात पकडला आणि मला मागे असं ओढलं. एक जर पाऊल पुढे पडलं असतं तर तो दगड माझ्या डोक्यात आणि मी त्या दगडासकट दरीमध्ये. कपाळे म्हणाले, तुम्हाला मनस्वामीने वाचवलं, तुमच्या हातून काहीतरी कार्य घडणार आहे. हे त्या पहाडावरले कपाळांचे शब्द आहेत. त्यावेळी हे सगळे माझ्या पाठीमागे होते आणि त्यावेळी मला वाटलं की अरे, मन्मथ स्वामींनी आपल्यावर एवढी जर कृपा केली असेल तर आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून मन्मथ स्वामींचं ओवीबद्ध चरित्र जे कोणी लिहिलं नाही, तो विषय माझ्या डोक्यात, तो विषय आला आणि ते लिहून मी लोकांसमोर दिलं. म्हटले आपली ही कृतज्ञता मन्मथ स्वामीबद्दलची. माझ्या अनेक लेखन कार्यामध्ये माझे जे मित्र सोबत असतात त्यात स्वामी असतात. ते अनेकदा सोलापूरला आले की मला घेऊन फिरायचे. कोण बाबा अक्कलकोटे, शिवदासच्या कुठल्या तरी ग्रंथामध्ये अक्कलकोटे असं नाव लिहिलं आढळलं. ते मला घेऊन सोलापुरामध्ये अनेक अक्कलकोटे नावाच्या आडनावाच्या माणसाकडे फिरले की कोण आहे बाबा अक्कलकोटे, सापडतो का आपल्याला, बघूयात, काहीतरी धागा सापडेल. कोणी सांगितलं त्यांना करायला? ते काय विद्यापीठामध्ये होते का प्राध्यापक? त्याचे संशोधन प्रकल्प होता का तो सगळा? ते काही नव्हतं. आम्ही PhD मिळवतो वगैरे हे आमच्या याचे धंद्याचे भाग आहेत, आमच्या व्यवसायाचे. पण ज्याला हे काहीच मिळवायचं नाही, ज्याचा कुठला स्वार्थ नाही आहे, असा मनुष्य जेव्हा करतो ना, तेव्हा त्याच्या निष्ठेबद्दल शंका घ्यायची गरज नसते. धन्य त्याची निष्ठा. हे जे मी लेख लिहिला ना, त्याचं कारण हे आहे. बसवलिंगाच्या अभंगात तो लिहिलं त्यांनी, उसाबद्दल लिहिलं. त्याला सोललं, पिळलं, जाळलं, काय वाटेल ते तुम्ही करा, तो आपली गोडी नाही सोडत, आपली निष्ठा नाही सोडत. तसंच धन्यता, बसवलिंग म्हणे धन्य त्याची निष्ठा, साहून नाना कष्टा सुखविजना, असं तो अभंगाचा शेवट आहे त्याचा. म्हणजे बसवलिंगांचं हे जे निष्ठ म्हणतात ते उसाबद्दलची, तशी अत्यंत ज्वलंत, अव्यभिचारी, निरपेक्ष अशी जी निष्ठा आहे ती शांतीतीर्थांच्या व्यक्तिमत्वात मला कायमची दिसत आली आहे आणि त्यांच्यासमोर मी कायमचा नम्र होत आलो आहे. खूप आठवणी आहेत त्यांच्यासोबतच्या. अनेक वक्तांना बोलायचं आहे म्हणून मी बोलत नाही. त्यांना यापुढे देखील या सगळ्या कार्यामध्ये यश मिळावं. त्यांचा ग्रंथसंग्रह, PhD आम्ही झालो लोक बरेचसे, पण आम्हाला PhD करण्याचं सगळं सामर्थ्य शांतीतीर्थ स्वामींकडे, त्यांच्यामुळे आम्ही PhD झालो. त्यांची निष्ठा एवढी प्रखर आणि ज्वलंत की कोण्या एके काळी त्यांनी मला हस्तलिखित आणून दिली, चाकूरमध्ये सापडलेली परमरसाची. हे बघा म्हणाले, वाचा तुम्ही, हे तुम्ही करू शकता. त्याचा विश्वास केवढा. पण त्यांनी ते हस्तलिखित आणून माझ्याकडेच दिलं. बरोबर, तुम्ही हे करा, तुम्हाला ग्रंथाबद्दल जास्त वाटतं ते दोन्ही हस्तलिखित तुम्ही वाचता आणि तुम्ही यावर काहीतरी काम करा. आणि त्यातून मन्मथ स्वामींचा मूळ परमरहस्य, ज्यात कुठलीही भ्रष्टता नाही. पार्लिंग प्रभू यांनी केलं तर त्यांनी त्यांच्या ओव्या, पुढे अनेकांनी केले तर त्यांनी त्यांच्या ओव्या घातल्या. हे सगळं बाजूला सारून मूळ ग्रंथ जो आहे तो कमीत कमी ओव्यांचा, तो सिद्ध झाला आणि तो काशीपीठांना फार पूर्वी प्रकाशित देखील केला. या पाठीमागचे खरे परिश्रम, मी जरी परिश्रम केले तरी ते करायला लावण्याचं सामर्थ्य आणि पाठीमागे जी प्रेरणा आहे ती स्वामींची प्रेरणा आहे. त्यांनी ते करायला, त्यांनी माझ्याकडून ते करून घेतलं आहे. ते काम आपला एक तरी ग्रंथ पाठशुद्ध प्रतिसिद्ध झाला पाहिजे हे त्यांना वाटायचं आणि त्यांनी ते काम माझ्याकडून करून घेतलं आहे. हे जे निरपेक्षपण आहे, हे जे ज्याला आपण झील म्हणतो, असे झोकून देणं आणि करून घेणं एखादं काम आहे, हे स्वामींच्या स्वभावात जन्मतःच आहे. ते स्वामी नसते, मी कधी कधी विचार करतो की समजा स्वामी नावाचा मनुष्य नसता
ठीक आहे, ते शिक्षक होते, ते संसारिक गृहस्थ होते, त्यांना त्यांचे खूप व्याप होते, प्रत्येकाला असतात. मी पण सांगू शकतो, मला पण मुली आहेत, त्यांचे लग्न आहेत, हे आहेत, ते आहेत, माझे आर्थिक व्याप आहेत. पण हे सगळं बाजूला ठेवून तुम्हाला एक दिलं ना, तुमच्या निसर्गानं काहीतरी वरदान, तर त्याचा उपयोग आपण का करू नये? स्वामीने हे सगळं सांभाळून देखील, मुलींचे लग्न आहेत, मुलाचं शिक्षण आहे, करून देखील शेवटी हे काम केलं आहेच ना. आम्ही घरात टी व्ही पाहत देखील बसू शकतो, आरामात आयुष्य काढू शकतो. हे त्यांना प्रचंड भटकंती केलेला माणूस आहे. आज अनेक ठिकाणी अपमान सहन केले, म्हणून त्यांनी अपमान केला झाला किंवा कोणी अवमान केला तरी त्याचं काही तमा बाळगेल नाही. कोणते या नागेश संप्रदायाचे शंदा मोहोळकरांकडे, मी अगदी नवीन होतो सोलापुरात, मला घेऊन त्यांच्याकडे गेले. शंदा मोहोळकर म्हणजे जुने गृहस्थ नागेश संप्रदायामधले. त्यांच्याकडची हस्तलिखितं काढली, ती पाहिली, ती चाळली. त्यात मन्मथ स्वामींची नागेशावरची आरती सापडली पहिल्यांदा, त्यांना सापडली. माझ्यापेक्षा तेच जास्त त्यामध्ये वाचण्यामध्ये प्रवीण होते. आणि मन्मथ स्वामींची नागेशावरली आरती पहिल्यांदा शांतीतीर्थ स्वामींनी शोधून काढली. हे खूप महत्त्वाचं कार्य आहे. हे फार प्रसिद्धीच्या झोतामध्ये येत नाही, हे मला माहिती आहे, कॅमेरासमोर येत नाही, पेपरमध्ये येत नाही, पण ते अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचं काम आहे की ज्याच्यावर समाज उभा राहतो, ज्याच्यावर पुढल्या पिढ्या उभ्या राहतात आणि ज्यावर पुढल्या आपल्या अस्मितेचं पोषण होतं, अशी ही कामं आहेत सगळे. तर ही सगळी कामं ज्या माझ्या मित्राने केली, माझ्यापेक्षा वयानं ते खूप मोठे आहेत, 10-12 वर्षांनी मोठे आहेत. ते मला बंधुतुल्य आहेत, मला गुरुतुल्य आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला डिग्र्या मिळाल्या अनेकांना. हे आम्ही अतिशय प्रामाणिकपणे कबूल करतो. आणि मी असं म्हणतो की आम्ही काय डॉक्टर आहोत, आमचे खरे डॉक्टर, आमच्या डॉक्टरांचे डॉक्टर देखील शांतीतीर्थ स्वामी आहेत. म्हणून त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या कार्याला मी सलाम करतो, वंदन करतो आणि त्यांना यापुढे आयुरारोग्य लाभावं आणि दीर्घायुष्य मिळावं, त्यांचे सगळे मार्गदर्शन आम्हाला मिळावं अशी इच्छा करतो आणि थांबतो. आणि त्यांच्या या सगळ्या कुटुंबियांचं म्हणजे आनंद व्यक्त करतो त्यांच्याबद्दल की त्यांचं सहकार्य आहे. माणूस जेव्हा लिहितो ना, तेव्हा घरातल्या बायकोचं तोंड गप्प असलं पाहिजे, तेव्हा तो लिहू शकतो. ही पण वस्तुस्थिती आहे. तिनं त्रास दिला नाही तर तो लिहू शकतो. माणसं दिगंबर का होतात त्याचं कारणं वेगळी आहेत, ही कारणं आहेत. मन्मथ स्वामींचा एक अभंग आहे, त्यात मी शिरत नाही, पण घरातलं वातावरण निर्मळ, स्वच्छ, सरळ असलं, स्वास्थ्यपूर्ण असलं तर माणसाचं डोकं पुढे आणखी काही करू शकतं वगैरे. तेव्हा त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्या सगळ्यांचं देखील त्यामध्ये सहभाग आहे असं मी म्हणतो. नमस्कार, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद काका. यानंतर मी विनंती करते श्रीयुत शिवप्पा खके यांना, त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वक्ता दशसहस्रेषु असं खऱ्या अर्थानं ज्यांच्याबद्दल म्हणता यावं असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. त्यानंतर सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, बहुभाषा विशारद असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आपल्याला प्रमुख अतिथीच्या रूपात या ठिकाणी विद्यमान पाहता येते. त्यांना या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपल्याला उद्बोधन केलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर शेदे पसारकर, नवीन एक तरुण संशोधक अनिल स्वामी आणि ज्यांच्या सत्कारासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आमचे गुरुतुल्य मित्र शांतीतीर्थ स्वामी गुरुजी, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि उपस्थित सर्व मान्यवर. आयुष्यामध्ये काही उद्दिष्ट असतं, ध्येय असतं आणि त्या ध्येयानं, त्या उद्दिष्टानं झपाटलेली माणसं जो काही संघर्ष करतात, जो काही त्यांनी ध्यास घेतलेला असतो, जीवनाच्या त्या भागाला ध्यास पर्व असं म्हणतात. माझं असं निरीक्षण आहे की आदरणीय शांतीतीर्थ स्वामी हे एक संशोधक, मी त्यांचा एक लहान मित्र, उपासक
ह्या संशोधनाच्या निमित्त त्याने जी भटकंती केली, भ्रमंती केली आहे, या भ्रमंतीमध्ये त्यांनी माणसं जोडली, ग्रंथ जोडले, त्यांचा अभ्यास केला, त्यातून काही मतं व्यक्त केली. हा अभ्यासकाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग असतो. हे सगळं चालतं. मला त्यांच्यातला विशेष हा वाटला की त्यांनी माणसं जोडली. कारण एखाद्या ग्रंथाचं एखादं पान समजून घेताना आपली काही चूक झाली तर ती चूक क्षम्य होऊ शकते, पण माणसांचं निरीक्षण करताना त्यातून काढलेला निष्कर्ष तो चुकला तर मोठी हानी होण्याची संभावना असते. त्यांनी जी माणसं जोडली ती कायम त्यांच्यासोबत राहिली. त्यात मोठी माणसं आहेत हे जसं खरं आहे, तसं लहान लहान खेड्यात जाऊन अभ्यास करताना, त्या ठिकाणची हस्तलिखितं जमा करताना जी माणसं भेटली त्या माणसाकडून पुष्कळसं प्राप्त झालं. मी पुष्कळदा त्यांच्यासोबत जात होतो. दादाहरी वडगाव परळीच्या जवळ तिथं परमरहस्याचं हस्तलिखित आहे असं समजलं ते त्या ठिकाणी मी सोबत गेलो. त्यांना जशी काही न पाहिलेली हस्तलिखितं सापडली, तसं काही संस्कृत व्याकरणाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या नोंदी मला त्या ठिकाणी मिळाल्या. वीरशैव खरं तर मठ होता आणि तिथं जैन संप्रदायाचं वाङ्मयसुद्धा पाहायला मिळालं. मग आता तिथले ते स्वामी ते कायम आयुष्यभर गुरुजीचं नाव घेतात. तर हे करत असताना गुरुजींचा जो स्वभाव, माणसं कशी जोडली जातात, सद्भावना असते म्हणून माणसं जोडली जातात. तर या ग्रंथामध्ये काय आहे हे इतरांना सांगणं हे गुरुजींचं वेड आहे. थोडीशी संस्कृत भाषेच्या साहित्याबद्दल आमची थोडीशी अभिरुची आहे हे पाहून त्यांनी काही प्रकल्प दिले. गोरक्षनाथांचा सिद्धांत पद्धती, वीरशैवांचा सिद्धांत शिखामणी, ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव, इथं जी मतं मांडली गेली आहेत त्यांच्यात काही अंतःसूत्र आहे काय, हे सगळे तिन्ही आगम संस्कृतीवर आधारलेले ग्रंथ. आणि म्हणून यांच्या ज्या मान्यता आहेत त्या भलेही थोड्याशा भिन्न भिन्न दिसत असतील तरीही त्यांच्यात एक सूत्रता आहे. सिद्धांत शिखामणीमध्ये सुरुवातीला शिवशक्तीचं समन्वयाचं रूप दिसत असेल, शेवटी ज्ञानशून्य स्थळ दिसत असेल. अमृतानुभवात तसंच दिसलं त्यांना. तिथेही शिवशक्तीचं समावेशन आहे सुरुवातीला आणि शेवटी ज्ञानखंडन आहे. मग हे जे साधर्म्य आहे यांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठीचा प्रकल्प मला त्यांनी सुचवला. तर हे जे काही काम त्यांनी सांगितलं त्यांचा तो अधिकार मी मानला. त्या संदर्भात काम केलं, काही अजून व्हायचं आहे काही. पण गुरुजींचा जो स्वभाव आहे की माणसं जोडायची नाही, नुसती त्यांना कामाला लावायचं. काम करू शकत असतील त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांनी काम दिलं आणि हे सगळं करताना कामाची सवय लावली. नाहीतर माझ्यासारखा गणित विज्ञानचा विद्यार्थी या मराठी भाषेच्या या संत साहित्याकडे आकर्षित झाला, त्याचं कारकत्व जे आहे ते शांतीतीर्थ स्वामीकडे आहे असं मी मानतो. संशोधकांनी काढलेले निष्कर्ष उपासकांना लगेच मानवतील असं काही नसतं. थोडासा धक्का देणारे असतील ते, परंतु आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे की ते जे बोलतात ते काही आधार, बसवलिंगाच्या समाधी सुखाच्या अभंगामध्ये महालिंग पुत्र असा जो उल्लेख येतो ते काय असावं, त्याचं गूढ एक आपल्याला कोणीतरी आव्हान दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण याचं संशोधन करत आहोत असा त्यांच्याकडे भाव होता. अभिनिवेश नव्हता कोणता, की निरपेक्ष सत्य मला गवसलं पाहिजे असा ध्यास घेऊन ते हे संत वाङ्मय पाहत होते. तर पुष्कळचं तथ्य आहे असं आढळतं. पण उपासक आणि अभ्यासक यांची मतं कधी एकदम जुळत नसतात. त्यांचे निष्कर्ष अभ्यासावर आधारित असतात
आणि पुष्कळदा उपासक श्रद्धेवर जगत असतो. याप्रमाणे बसवलिंग आणि लिंगेश्वर पितापुत्र यांच्या साहित्यामध्ये हा जो वेदांत आहे तो वेदांत प्रकर्षानं जाणवतो. आणि म्हणून त्यात महावाक्य काय आहे, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याचे प्रणेते कोण आहेत, या संदर्भातले अनेक प्रश्न, तशी एक प्रश्नावलीच माझ्यासमोर ठेवली आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. माझ्या परीनं मी ती उत्तरं दिली आहेत त्यांना. मग आता हे जे माझ्याकडून कार्य घडलं ते त्यांच्या मार्गदर्शनामुळे घडलं, त्यांच्या दबावामुळे घडलं. नाहीतर मी वेगळ्या दिशेनं गेलो असतो. की हे अभ्यासकाचं वेगळं असतं. लक्ष्मण महाराज हे या मन्मथ जी संतांची मालिका आहे त्याच्यामध्ये त्यांना बसवून टाकलं गेलं. परंतु आमचे मित्र शेदे पसारकर त्यांनी ते खोडलं नाही. ती परंपरा निराळी आहे. आणि ज्ञानप्रसाद म्हणजे त्यांनी लिहिलेला एक लेख या दृष्टीनं अभ्यासक उपासकाचं नातं कसं असावं याच्या संबंधी मार्गदर्शन करणारा आहे. अशा सगळ्या संशोधकाच्या मेळ्यात राहतो, पण मला संशोधन वगैरे काय ते कळत नाही, पण त्यांच्या कार्याबद्दल मोठा आदर आहे. तर अशा प्रकारे गुरुजींचं कार्य हे कसं आहे, किती आहे हे सांगत वेळ पुरणार नाही. तरीही या ठिकाणी एक संधी दिली म्हणून काही त्यांची रूपं, काही त्यांचे पैलू जे लक्षात आले, प्रकर्षानं सांगण्यायोग्य वाटले ते या ठिकाणी आपल्यासमोर निवेदन केलेले आहेत. तर यानंतरही गुरुजींच्याकडून असंच संशोधनाचं कार्य व्हावं आणि समाजाला त्यांनी असंच मार्गदर्शन करावं अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांना आयुरारोग्य ऐश्वर्य उदंड लाभावं. त्यांच्या कुटुंबियांनी आजवर जशी त्यांना साथ दिली तशीच साथ त्यांना गुरुकृपेने मिळणार आहे अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. यानंतर मी विनंती करते वीरशैव साहित्याचे अभ्यासक असलेले श्रीयुत अनिल स्वामी यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ रोडे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर इलेश स्वामीजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वीरशैव साहित्याचे थोर संशोधक ज्यांचं आपण आत्ताच नुकतंच उद्बोधन ऐकलं असे पंडित शिवाप्पा खगे गुरुजी, शेषनारायण पसारकर सर आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती तीर्थस्वरूप शांतीदेव स्वामीजी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व कुटुंबीय आणि सर्व मित्रांनो, खरं म्हणजे वास्तविक पाहता अशा या कार्यक्रमात बोलण्याची ही माझी पहिली संधी आहे. आता इतकी सर्व मोठी मंडळी या ठिकाणी बसलेली असताना माझ्यासारख्या लहान माणसानं बोलणं हे थोडंसं योग्य ठरत नाही असं मला वाटत होतं. आणि कुठेतरी तो एक दबावही आहे की आता या सर्व लोकांसमोर मी काय बोलावं. खरं म्हणजे आता सरांनी सांगितलं, पसारकर सरांनी सांगितलं, खके गुरुजींनी सांगितलं की त्यांचा आणि गुरुजींचा स्नेहसंबंध खूप जुना आहे. वास्तविक पाहता तशी माझी अवस्था नाही. माझा आणि गुरुजींचा संबंध उन्यापूर्वी एक 3 वर्षाचा संबंध आहे. तोही खके गुरुजींमुळे आला. गुरुजी आणि शांतीदेव स्वामी कपिलधरला गेले असता गुरुजींनी फोन लावला, म्हणले असं स्वामी सर बोलत आहेत, बोला. मी बोललो आणि मला वाटतं ते फोनवरचं बोलणं विसरूनही गेलो असेल मी कदाचित. त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनात गुरुजींचा फोन आला, कुठं आहात? मी म्हणलं इथं संमेलनात आहे. मी पण इथंच आहे, म्हणजे आपण भेटूया. आणि वास्तविक पाहता यापूर्वी मी त्यांना कधी भेटलोही नव्हतो, बोललोही फक्त फोनवर एकदा बोलणं झालेलं होतं. आणि एका फोनवरच्या बोलण्यानंतर गुरुजींनी आठवणीने फोन केला आणि आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष भेटलात बोललात असं अजिबात वाटलं नाही की सरांची आणि माझी पहिलीच भेट आहे. वास्तविक पाहता यात काही इतरांना आश्चर्य वाटणार नाही, परंतु ज्या गुरुजींविषयी आपण सर्वजण जाणताय, फार मोठे संशोधक आहेत, त्यांचं लिखाणकाम खूप मोठं आहे. आणि अशी एक प्रसिद्ध महनीय व्यक्ती कुठलीही ओळख नसताना एखाद्या अनोळखी माणसाला इतक्या सहजतेनं आपलंसं करते, हे थोडंसं आश्चर्याचं होतं. आणि त्यानंतर मग असं कधी वाटलंच नाही की गुरुजी कोणी परके आहेत किंवा आपण कोणी परके आहोत. एक ऋणानुबंध असे जुळले की असं वाटतं की आमची भेट कदाचित जन्मोजन्मीची आहे की काय.
खरं म्हणजे आता गुरुजींच्या कार्याविषयी दोन महान अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. आम्ही थोडीशी त्यामध्ये हे करतो की सरांचं जे कार्य आहे हे कार्य आपल्या सर्वांच्या समोर आहे, परंतु जसं प्रस्ताविका स्वामीताईंनी सांगितलं की त्यांचं कार्य बऱ्याचशा लोकांना अजूनही माहिती नाही. खरं सांगायचं म्हणजे आता ही माहिती नाही, याला कारण काय असेल तर त्याला कारणीभूत आपणच आहोत. आजही वीरशैव साहित्याविषयी संशोधनाविषयी आपल्या समाजामध्ये फारशी आस्था नाही. जी कोण मंडळी काम करतात ते त्यांच्यापुरतं त्यांच्या वर्तुळापुरतंच ते काम राहून जातं, सर्वसमावेशीरित्या समाजापर्यंत ते पोहोचत नाही. आणि हे काम समाजापर्यंत पोहोचावं यासाठी गुरुजींनी जे काही प्रयत्न केले ते खरोखरच स्मरणीय आहेत आणि ते कार्य पुढं न्यायलाच पाहिजे. गुरुजींचं कार्य जे आहे खरं म्हणजे आता ज्यांनी काम केलं मी त्याविषयी बोलत नाही, पण एक अप्रकाशित असं काम आहे ज्या कामाविषयी समाजामध्ये जागृती व्हायला पाहिजे आणि माहिती व्हायला पाहिजे. गुरुजींनी जो राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा जो गौरव ग्रंथ संपादित केलेला आहे, सुमारे 1,500 पृष्ठांचा हा गौरव ग्रंथ आहे. आणि आपल्याला सांगण्यासाठी मला वाईट वाटतं की इतक्या प्रयासानं आयुष्याची उमेदीची 12 वर्षे त्यांनी खर्ची घातली. 12 वर्ष मेहनत घेऊन आज तो 1,500 पृष्ठांचा गौरव ग्रंथ प्रकाशनाविना धुळखात पडलेला आहे. अर्थात केवळ ती पृष्ठ 1,500 आहेत यामुळे त्याचं मोल नाही. जर आपण त्या गौरव ग्रंथाची प्रकरणं पाहिली, त्याचे विभाग पाहिले तर अक्षरशः आपण चक्रावून जाऊ. अशा प्रकारचा गौरव ग्रंथ मराठीत यापूर्वी कधी झाला नाही आणि कदाचित पुढं होणारही नाही. असं एक ऐतिहासिक कार्य त्यांनी करून ठेवलेलं आहे, परंतु ते ऐतिहासिक कार्य केवळ आपल्या उदासीनतेमुळेच पडून आहे. अर्थात आपल्याला त्या वादात पडायचं नाही, ग्रंथ का प्रकाशित होत नाही, कोण प्रकाशित करत नाही याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, परंतु सांगण्याचा मुद्दा आहे की त्यांनी आपली उमेदीची 12 वर्ष या कामासाठी खर्ची घातली. आणि 12 वर्ष एका संशोधकानं आपल्या आयुष्यातली मौल्यवान वर्ष खर्ची घालून जर त्या कामाचं मोल होत नसेल तर मग मात्र एक समाज म्हणून आपलंही काही उत्तरदायित्व आहे. आपणही या बाबीचा कुठंतरी विचार करायला पाहिजे, असं का घडलं असावं किंवा असं का घडलेलं आहे. अर्थात या गौरव ग्रंथाचं मोल जे आहे त्यातले विभाग पाहिले तर आपण मन्मथ स्वामींच्या जीवनावरला जो विभाग आहे हा आत्तापर्यंत मन्मथ स्वामीवर जेवढं काही काम झालं त्या सर्व कामाची जरी बेरीज केली तरी त्या मन्मथ स्वामीच्या विभागाची बरोबरी होऊ शकणार नाही, एवढं दर्जेदार काम आहे. त्या गौरव ग्रंथामध्ये आणखी एक विभाग आहे, तो म्हणजे जगभरात वीरशैव साहित्याविषयी जे काही संशोधन झालं, ज्यांनी PhD केलेले आहेत, प्रबंध ज्यांनी विद्यापीठात दाखल केलेले आहेत, मंजूर झाले आहेत, अशा सर्व प्रबंधांची यादी आहे. ही अशी कितीतरी कामं सांगता येतील. ही एक काम झालं. खरं म्हणजे आता हे काही औचित्य नाही हे सगळं सांगण्याचं, परंतु त्यांचं एक दुर्लक्षित काम मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. आणि दुसरं काम असं आहे की या सर्व व्यापामुळं त्यांच्या हातावर असे कितीतरी संशोधन प्रकल्प आज पडून आहेत, परंतु ते पूर्ण होऊ शकले नाहीत. आजच्या या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा व्यक्त करेन की त्यांच्या हातावर जी कामं आहेत ती त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत. आणि होतील, निश्चितच होतील, कारण आता ते गतीनं ज्या लिहित आहेत त्या गतीनं पाहताही कामं निश्चितच पूर्ण होतील असा विश्वास आहे. खरं सांगायचं म्हणजे गुरुजींचं योगदान हे केवळ लिहिण्यापुरतं संपादनापुरतं नाही, तर त्यांनी जी काही माणसं निर्माण केली, संशोधक निर्माण केले. आज वीरशैव साहित्यावर कुणालाही जरी संशोधन करायचं असेल तर गुरुजींना ओलांडून पुढे जाताच येत नाही. त्या कुठलाही, मग तो सांगलीचा असो, नागपूरचा असो का परभणीचा असो, कुठलाही असो, त्या प्रत्येक संशोधकाला शांतीतीर्थ स्वामींकडे जावंच लागतं, त्यांची भेट घ्यावीच लागते. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय संशोधन पुढे जाऊ शकत नाही. खरं म्हणजे ही एक फार मोठी उपलब्धी आहे, परंतु याचं मोल एक समाजालाही कळायला पाहिजे. यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला तो खरोखर कौतुकास पात्र आहे. त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद देतो आणि सांगतो की अशा प्रकारचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. या कार्यक्रमातून लोकांना प्रेरणा मिळून आज आपल्या वीरशैव साहित्य संशोधनाला जी मरगळ आलेली आहे ती दूर होईल आणि वीरशैव साहित्याचं संशोधन हे चांगल्या पद्धतीनं भविष्यकाळात होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.